श्लोक 165. श्रीराम. देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परिअंतरी लोभ निश्चित ठेला. हरिचिंतने मुक्तिकांता करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. श्रीराम. माणूस नेहमी स्वतःला सुख कसं मिळेल याची काळजी करतो. पर्यायानं शरीर सुखातच खरं सुख आहे असं त्याला वाटतं. प्रपंच करताना परमार्थ साधला तर सुखदुःखातून मुक्तता मिळेल आणि यासाठी सज्जनाची संगती धरावी. मानवी स्वभावाचा अभ्यास केला की आपल्या लक्षात येतं कशाचं तरी चिंतन करणं हा मानवी स्थायीभाव आहे. सर्वसाधारणपणे आपण ज्याचं चिंतन करतो तीच आकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. माणूस जेव्हा प्रपंच सुरू करतो तेव्हा इंद्रियविषयक सुखात तो गुंततो. ते सुख, त्याच्याशी संबंधित व्यक्ती त्याला जवळच्या वाटतात. मग मन त्यांच्याभोवती फिरू लागतं. मी आणि माझं ही भावना प्रपंचाचा विस्तार वाढवते. साहजिकच माझ्या माणसांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझीच आहे हे तो समजतो. माझ्या सर्व आकांक्षा पुरवण्याचे लोभ हे माध्यम होऊन बसतं. दुसऱ्याचा संपन्न प्रपंच पाहिला की मनात असूया, मत्सर निर्माण होतो. आपल्यालाही तसाच बंगला हवा, तशीच गाडी हवी, कपडे हवे असं वाटू लागतं. आजकाल तर दूरदर्शनच्या मालिकांमध्ये मोठी मोठी घरं, गाड्या यांचं प्रदर्शन असतं. लोकांच्या डोळ्यासमोर तोच आदर्श असतो. माझ्याकडे ते सर्व असतं तर किती बरं झालं असतं या विचारानं पैशाचा लोभ निर्माण होतो आणि यालाच समर्थ देहादिक प्रपंच चिंतियेला असं म्हणतात. या सर्व सुखाचं आकर्षण लोभ निर्माण करतं. संत संगतीत राहिलं तर देहाचा लोभ कमी होतो. याचं उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. त्यांचं अयोध्येतले राज्य उत्तम होतं. त्यांना तिथं राहून सर्व प्रकारची सुख मिळणार होती. पण मी जर याचा त्याग केला तर आई आणि जनता हे सुखी होणार आहेत याचा विचार करून त्यांनी अयोध्येचा त्याग केला, वनवास पत्करला. तसंच सीतेवरही खूप प्रेम होतं, पण समाज कल्याणासाठी त्यांनी सीतेचाही त्याग केला. श्रीकृष्णाचं गोकुळावरती प्रेम होतं, तरी कंसवधापूर्वी गोकुळ सोडल्यावर भगवान पुन्हा गोकुळाला परत गेले नाहीत. गोपगोपिका यांचं श्रीकृष्णाच्या हृदयातलं स्थान आढळतं. पण धर्माच्या रक्षणाकरता आणि कंसवधाकरता त्यांनी जे गोकुळ सोडलं ते परत तिथे गेले नाहीत. किंबहुना ते परत येणार नाहीत हे माहीत असूनसुद्धा राधेचं त्यांच्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. हे खरं उदात्त प्रेम. उदात्त, निरपेक्ष, निस्वार्थ गोष्टींचं आकर्षण वाढत गेलं की लोभाचे पाश ढिले होत जातात. म्हणून खऱ्या प्रेमिकांना मिलनापेक्षा प्रतीक्षेत गोडी वाटते. लोभाचं हे आकर्षण कमी करण्याची प्रभावी युक्ती समर्थ पुढं सांगतायत. काय सांगतात? सतत परमेश्वराची उपासना, सतत चिंतन आणि मनन, नामस्मरण यांच्या साहाय्यानं भगवंताप्रती श्रद्धा दृढ करावी. परमेश्वराचं चिंतन जितक्या सहजतेनं आणि निरपेक्ष बुद्धीनं घडेल तितका मनुष्य मुक्त होऊ शकेल असं समर्थ सांगतात. ज्ञानेश्वर महाराज देखील हरिपाठात म्हणतात, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. माणसाची लोभी वृत्ती लक्षात घेऊन आणि त्याचं स्त्रीच्या ठिकाणी असलेलं आकर्षण पाहून समर्थांनी मुक्तीला प्रेयसीची उपमा दिली. तुकाराम महाराज देखील मुक्तीचं वर्णन करताना, तुका म्हणे मुक्ती परिणिली तोवरी, आता दिसचारी खेळी मिळी असं म्हणतात. आपल्या प्रियकराच्या मिलनानं मिळणाऱ्या सुखापेक्षा अधिक आणि शाश्वत सुख हे परमेश्वर प्राप्तीनं मिळतं हे या रूपकातून समर्थांना सुचवायचं आहे. परमेश्वर प्राप्तीची ओढ लागावी त्यासाठी चिंतन मनन करावं. या दृष्टीनं सज्जन संगती उपयोगी पडते. भगवंताच्या प्राप्तीचा अनुभव संतांनी घेतलेला असतो. या बाबतीतली नारदांची कथा एक बहुश्रुत आहे. नारद मुनी हे एका दासीचे पुत्र होते. त्यांचे वडील त्यांच्या लहानपणी स्वर्गवासी झाले होते. ते लहान असताना त्यांची आई जिथं काम करत होती तिथं काही साधूसंत मुक्कामाला आले होते. नारद मुनी त्यांच्या आईबरोबर सतत त्या साधूंची सेवा करत असत. त्या सेवेनं प्रसन्न होऊन त्या साधूंनी त्यांना
एक जपमंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. नारद मुनींनी इतकी परमेश्वर भक्ती केली की भगवंत प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना एक वीणा आणि त्रिलोकात संचार करण्याची परवानगी दिली. तसंच तुला हवं तेव्हा हवं त्या ठिकाणी आम्ही दर्शन देऊ असा आशीर्वादही दिला. अशा प्रकारे साधूंच्या संगतीमुळं नारदांचं जीवन कृतार्थ झालं. भगवंताच्या चिंतनानं माणसाचं मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर होईल आणि स्वानंदानं भरून जाईल, यासाठी समर्थ परमेश्वर भक्ती आणि सज्जन संगतीचा आग्रह धरतात. जय जय रघुवीर समर्थ. देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला. हरी चिंतने मुक्तिकांता करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्रीराम.